शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख ब्रह्मदेव गायकवाड यांच्या नवी पेठेतील संपर्क कार्यालयाचे उद्घाटन गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्या हस्ते थाटात करण्यात आलं। गृहराज्यमंत्री योगेश कदम हे बुधवारी सोलापूर दौऱ्यावर होते। या दौऱ्यावर असताना त्यांनी तुळजापूर आणि अक्कलकोट इथं जाऊन देवदर्शन घेतलं। त्यानंतर त्यांनी सोलापुरात जिल्हाधिकारी कार्यालय, पोलीस आयुक्त कार्यालयास भेट देऊन विविध शासकीय कामांचा आढावा घेतला। यानंतर शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख ब्रह्मदेव गायकवाड यांच्या संपर्क कार्यालयाचं गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्या हस्ते नवी पेठेत थाटात उद्घाटन करण्यात आलं। त्यांच्या स्वागतासाठी ब्रह्मदेव गायकवाड यांनी जोरदार तयारी केली होती। योगेश कदम यांचं नवी पेठेत आगमन होताच फटाक्यांच्या आतषबाजीत भव्य स्वागत करण्यात आलं। यावेळी घोषणांनी नवी पेठ परिसर दुमदुमून गेला। उद्घाटनानंतर जोशी गल्ली इथं श्री इंद्रभवानी देवी माता मंदिर इथं दर्शन घेऊन त्या परिसरात शाखा उद्घाटन केलं। यावेळी मंदिर समितीच्या वतीनं गृहराज्यमंत्री योगेश कदम यांचा सत्कार करण्यात आला। लाठी काठीचे प्रशिक्षक अश्विन कडलासकर आणि त्यांचे विद्यार्थी तसंच जोडभावी पेठ पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी दादासाहेब सरवदे यांना पोलीस महासंचालक पदक मिळाल्याबद्दल गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला। पक्ष संघटन वाढीसाठी आणि येणाऱ्या काळात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे हात बळकट करण्यासाठी कामाला लागण्याच्या सूचना उपस्थित शिवसैनिकांना त्यांनी दिल्या। या प्रसंगी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख अमोल शिंदे, माजी मंत्री उत्तम प्रकाश खंदारे, लोकसभा संपर्क प्रमुख महेश साठे, माजी परिवहन समिती सभापती तुकाराम मस्के, मंदिराचे पुजारी नागनाथ गायकवाड, विनोद गायकवाड, शहर प्रमुख सचिन चव्हाण, महिला शहर प्रमुख जयश्री पवार, सुनंदा साळुंखे, शिवानंद कट्टीमनी, उपजिल्हाप्रमुख सागर सोलापुरे, राजेंद्र कांबळे, अक्षय बिद्री, सुजित खुर्द, सनी मौलवी, सचिन वाघमारे, प्रशांत गायकवाड, सतीश चाकाई, प्रियांका परांडे यांच्यासह शिवसैनिकांची मोठ्या संख्येनं उपस्थिती होती।